आदेश अलख निरंजन. आज आपण नर्मदाष्टकम या श्लोकाचा पाठ करणार आहोत. हे शंकराचार्य विरचित स्तोत्र असून ज्या व्यक्तींना उष्णता, हीट, वात, पित्त, कफ आदी आजारांचा त्रास होतो, त्यांच्यासाठी हे नर्मदाष्टकम स्तोत्र चांगलं आहे. याच्या पठणाने जी उष्णता असते ती शीतल होते आणि मनाला एक शांतता लाभते. तर आपण याचा पाठ कसा करायचा किंवा हे कसं म्हणायचं हे आपण बघणार आहे. सुरुवातीला जी पहिली लाईन आहे ती मी म्हणेल, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणायचंय. म्हणजे उच्चार शुद्ध कसे करायचे, कुठे स्टॉप घ्यायचा हे आपल्याला वाचताना समजेल. चालेल? हो. श्री नर्मदा अष्टकम श्री शंकराचार्य कृतम सबिंदु सिंधु सुस्खलत म्हणा. सबिंदु सिंधु सुस्खलत. दादा आम्ही आवाज म्यूट करून ठेवलेला आहे, पण मी बोलतेय म्हणजे का चालू ठेव? चालू ठेवा, बोला. सबिंदु सिंधु सुस्खलत तरंग भृंग रंजितम द्विचक्षु पापजात जातकारी वारी संयुतम कृतांत दूत कालभूत भीतिहारी वर्मदे त्वदीय पाद पंकजम तदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता हे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे हे जे कडवं आहे हे 8 श्लोकांमध्ये प्रत्येक श्लोक संपल्यानंतर तसंच राहणार आहे. त्वदंबुलीन दीन त्वदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम कलौ मलौ भारहारी सर्व तीर्थनायकम सुमच्छ कच्छ नत्र चक्रवाक्र चक्रशर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. बंद कर. महागभीर नीर पूरपात धूत भूतलम नमत समस्त पातकारी दरितपाद आचलम जगल्लये महाभये
जबल लये महाभय मृकंडू सूनु हरमध्ये मुकांडू सुमहार मध्ये त्वदीय पाद पंकजम त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. गतं तदैव मे भयं गतं तदैव मे भयं त्वदम्बु विक्षितं यदा त्वदम्बुविक्षितं यदा त्वदम्बु विक्षितः यदा त्वदम्बुविक्षितः यदा मृकंडू भूखंडू सूनु शौनका सूनु शौनका तुरारी सेवितं सदा सुरारी सेवितं सदा पुनर्भवाब्धि जन्म पुनर्भवाब्धि जन्म पुनर्भवाब्धि पुनर्भवाब्धि जन्म जन्म संभवाब्धि संभवाब्धि दुःख दुःख वर्मदे. वर्मदे. त्वदीय पाद पंकजम त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष अलक्ष लक्ष किन्नराम किन्नराम अरासुरादि रासुरादि पूजितं पूजितं सुलक्ष सुलक्ष नीरतीरधीर नीरतीरधीर पक्षिलक्ष कूजितम् पक्षिलक्ष पूजितं वसिष्ठ शिष्ट पीपलादि वसिष्ठ शिष्ट पीपलादि कर्दमादि शर्मदे. कर्दमादि शर्मदे. त्वदीय पाद पंकजम त्वदीय त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. नमामि नमामि देवी देवी नर्मदे. सनत कुमार सनत कुमार नाचिकेत कश्य नाचिकेत नाचिकेतदक्ष कश्य पात्रिषट्पदे पात्रिषट्पदे इथं कश्यप अत्रि षटपदे असं आहे. कसं आहे ते सनत कुमार नचिकेत सनक कुमार नचिकेत कश्यप अत्रि षटपदे. कश्यप अद्री षटपदे कश्यप अत्रि अत्रि ऋषी कश्यप ऋषी कश्यपत्री कश्यप अत्री षटपदे. षटपदे षट्पदे धृतं स्वकीय मानस. द्रुतं द्रुतं स्वकीय स्वकीय मानस मानस. हा आता इथे आपण स पर्यंत घेतलं तर स वर मात्र आहे. मग से. मानसेषु धृतं स्वकीय मानसे मानसेषु स्वकीय मानसेषु नारदादी नारदादी नारदादि षटपदे. षटपदे षट्पदे रवींदु रवींद्र रवींदु रतिंदेव प्रतिंदेव देवराज मेवराज देवराज कर्म शर्मदे. कर्म कर्म शर्मदे. त्वदीय पाद पंकजम त्वदीय त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे. नमामि देवी नर्मदे. अलक्ष लक्ष लक्ष अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सार सायुधम पापलक्ष सार सायुधम ततस्तु जीव जंतु तंतु ततस्तु जीव जंतु तंतु
भुक्तिमुक्तिदायकम् भुक्तिमुक्तिदायकं विरिच्य विष्णुशङ्करं विरिच्य विष्णुशङ्करं स्वकीयधामवर्मदे स्वकीयधाम स्वकीयधामवर्मदे त्वदीयपादपङ्कजं 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 नमामि देवि नर्मदे। नमामि देवी नर्मदे। नर्मदे। अहो धृतं स्वप्नश्रुतं अहो अहो धृतं घृतं स्वप्नश्रुतं घृतं नाही, अहो धृतं घृतम् अवधृतं स्वप्नं श्रुतं स्वप्नं श्रुतं श्रुतं महेशकेशजातटे महेशकेशजातते किरातसूतवाडवेषु किरातसूतवाडवेषु पंडिते शठे नटे पंडिते शटे नटे दुरंत पापताप दुरंत पापताप पापताप हारी सर्व जंतु शर्मदे। हारी सर्व जंतु शर्मदे। त्वदीय पाद पंकजम त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। नमामि देवी नर्मदे। इदंतुम इदं तु नर्मदाष्टकम नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा त्रिकालमेव ये सदा पठन्ति ते निरन्तरं पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा। न यान्ति दुर्गति कदा। सुलभ्यं सुलभ्यं देह दुर्लभं देहदुर्लभं महेशधाम गौरवम् महेशं गौरवं पुनर्भवा नरान पुनर्भवा नरान् वै विलोकयन्ति रौरवम्। वैर्विलोकन्ति। अशा प्रकारे हे नर्मदाष्टकम स्तोत्र आपण अनेक स्तोत्र बघितले असतील. प्रत्येक स्तोत्र म्हणताना त्यामध्ये जी शब्दरचना असते, आता याच्यामधली जी शब्दरचना ही सौम्य आहे, शांत आहे. हे वाचताना सुद्धा मनाला शांतता वाटते, शीतलता वाटते. हेच आपण देवींचे इतर स्तोत्र जर घेतले तर त्याच्यातली जी शब्दरचना असते, मग काही उग्र स्वर असतात, काही उष्ण असतात त्याच्यातले. तर त्या पद्धतीने हे उष्णतेला शीतल करण्यासाठी हे स्तोत्र म्हटलं जातं. हे म्हणायचा प्रयत्न करत जा, थोडं थोडं ऐकून वाचून ते समजेल. ज्याला वात पित्त कफ ऍसिडिटी उष्णता जास्त असेल शरीरात, त्यांनी या स्तोत्राचं नियमित पाठ केला पाहिजे. पुढच्या वेळेस आपण शंकराचार्यांचं दुसरं स्तोत्र बघूया. चालेल, ठेवूया. सर्वांचं धन्यवाद. दादा एक रिक्वेस्ट, आपण हे परत एकदा सगळे मिळून परत बोलूयात. सगळ्यांची हरकत नसेल तर वेळेअभावी. आपण आता पहिलं चरण आहे ते पूर्ण म्हणू. आपण आता ब्रेक केले होते, मध्ये संधी टाकली होती, म्हणजे आपण स्टॉप घेत केलं. सबिंदु सिंधु शुष्कलत तरंग भृंग रंजितम सबिंदु सिंधु सुखलम तरंग रंजितम विशत्सु पाप जात जातकारी वारी संयुतम द्विषस्तु पाप जात जातकारी वारी संयुतम
कृतांत दूत काल भूत भीतिहारी वर्मध्ये कृतांत दूत काल भूत भीती वर्म त्वदीय पाद पंकजम पंकजं नमः देवी त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे त्वदंबुलीन दीन मीन दिव्य संप्रदायकम त्वदंबुलीन दीनमीन दिव्य संप्रदायकं कलो मलोग भारहारी सर्व तीर्थनायकम कलो मलोघ भारहारि सर्वतीर्थनायकं सुमच्छ कच्छ नक्र चक्र वाक चक्र शर्मदे सुमच्छ कच्छ नक्र चक्रवाक चक्रशरमध्ये त्वदीय पाद पंकजम त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे महागभीर नीरपूर पात धूत भूतलम महागभीर नीरपूर पात धूत भूतलं नमत समस्त पातकारी नमः दरिताप दालचलम नमः समस्त पातकारी दरित पातचलं जगल्लये महाभये मृकंडु सूर्णु हरमदे जगल्लये महाभये मृगंडू सुनुर हर्मदे त्वदीय पाद पंकजम त्वदीय पाद पंकजं नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यत् मृकंडु सूनु शौनकासुरारिसेवितं सदा सदा पुनर्भवाब्धि जन्म संभवाब्धि दुःख वर्मदे पुनर्भवाब्धि जन्म संभवाब्धि दुःख वर्मदे त्वदीय पाद पंकजम पंकजं त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष किन्नराम राम सुरादि पूजितम अलक्ष लक्ष किन्नराम सुरादि सुलक्ष नीर तीर धीर पक्षी लक्ष पूजितम सुलक्ष नीर तीर तीर पक्षी वसिष्ठ शिष्ट पीपलादि कर्दमादि शर्मदे वसिष्ठ शिष्ट पिप्पलादि कर्दमादि शर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नमामि नर्मदे देवी त्वदीय पाद पंकजं नर्मदे सनत कुमार नचिकेत कश्यप अत्रिषट्पदे सनत कुमार नचिकेत कश्यपात्रि पदे द्रुतं स्वकीय मानसेषु नारदादि षट्पदे द्रुतं स्वकीयमानसे षट्पदे रवीन्दुरन्ति देवराज कर्म शर्मदे रवीन्दुरन्ति देवराज कर्म शर्मदे त्वदीय पाद पंकजम पाद पंकजं नमामि देवी नर्मदे अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सारसायुधम अलक्ष लक्ष लक्ष पाप लक्ष सारसायुधं ततस्तु जीव जंतु तंतु भुक्ति मुक्तिदायकम तस्तु जीवजन्तु मुक्तिदायकम् विरिच्य विष्णु शंकरम स्वकीय धाम वर्मदे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे ओहो द्रुतं स्वनं श्रुतं महेश केश जातटे अहों द्रुतं स्वनं श्रुतं महेश केशजाते
नटे किरात सूत वाडवेषु पंडिते शठे नटे. किरात पंडिते छटे नटे दुरंत पाप ताप हारी सर्व जंतु शर्मदे. दुरंत पाप हारी सर्व जंतू शर्मदे. मध्ये त्वदीय पाद पंकजं नमामि ते इदं तु नर्मदाष्टकं कालमेव ये सदा. इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव सदा पठन्ति ये निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा. पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं सदा कदा. सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवम्. सुलभ्य देह दुर्लभं महेश धाम गौरवम्. पुनर्भवा न वै विलोकयन्ति रौरवम्. विलोकयन्ति रौरवम्. विलेखयन्ति विलोकयन्ति रौरवम्. धन्यवाद. नर्मदे हर. मध्ये हर. आपण एक एक स्तोत्र घेत जाऊ आठवड्यातून एकदा. म्हणजे किमान कुठे स्टॉप घ्यायचा, कुठे उच्चार वाढवायचा हे आपण बोलायला शिकू. काही उच्चार जोडलेले असतात, त्याची फोड कुठे करायची काय ते आपल्याला समजेल. चालेल ना? हो चालेल. हो दादा नक्की. ओके ठीक आहे. ओके गुड नाईट सर्वांना. गुड